शहरातील प्रमुख चौक असलेल्या आणि सोलापूर पोलीस मुख्यालयाचा प्रवेशद्वार असलेल्या आणि पूर्व भागातील प्रमुख चौक असलेल्या शिवराम चौकात दुपारी डंपरच्या कटमुळे एका स्कूटीवरील महिला मरता वाचली। स्कूटीवर लावण्य नरेंद्र यल्ला यांना डंपरचा कट लागला। कटमुळे गाडीवरील तोल गेला आणि थेट रस्त्यावर फरफटत गेल्या, त्यामुळे त्यांच्या कानपाटीवर जखमा झाल्या। शहरात जड वाहतुकीला बंदी असताना आणि डंपरला दिलेल्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने बेकायदेशीर वाळू, क्रशर आणि दगड आदी साहित्यांची चक्क पोलिसांसमोरच बिनदिक्कतपणे प्रवास सुरू आहे। या डंपरवर शहरातील मोठ्या पुढाऱ्यांची छबी लावायची आणि आपल्याला काय पाहिजे ते करायचं असा सर्रास प्रकार सुरू आहे। याला पोलीस प्रशासन कारवाई करते ना महसूल प्रशासन, यांनाही माहिती असतं आपण यांच्यावर कारवाई केली तर वरून आदेश येतो आणि कारवाई न करता सोडावं लागतं। यापेक्षा त्यांच्याकडून आपणच थोडी चिरेमिरी घेऊन सोडलेलं बरं असा प्रकार सध्या शहरात सुरू आहे। सध्या शासनाचा धाक कोणाला राहिलेला नाही। लावण्य नरेंद्र यल्ला मी गाडी इकडे चालवत होते, मला तिकडे जायचं होतं, पण ते गाडी जायपर्यंत मी सावकाश येत होते। असं लागलं काय मला गाडी यायली, मग ती जायपर्यंत मी इकडे येणार आहे म्हणून मी इकडेच येत होती मी गाडी। ती गाडी गेल्यावर मला तिकडे अंदाज चुकला यांचा, त्याला वाटलं ही चालली असं झालंय। लेटर मागवलं की आपण परमिशन मागवली आपण, लेटर काय असेल ते नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे।